वाडा तालुक्यात भीषण स्फोट, अनधिकृत फटाके कारखान्याचा पर्दाफाश। वाडा तालुक्यातील कोणसाई परिसरात अनधिकृत फटाके कारखान्यात भीषण स्फोट होऊन 2 कामगारांचा मृत्यू झालाय, तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। मृतांमध्ये भावेश दिलीप वावरे आणि मोनिका मोहन जाधव यांचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कारखाना हा बेकायदेशीरपणे चालवला जात होता आणि इथं सुमारे 32 कामगार काम करत होते। स्फोटानंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। जखमींना तातडीने वाडा व भिवंडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। दरम्यान वाडा तालुक्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक अनधिकृत फटाके कारखाने सुरू असल्याची बाब समोर आली आहे। स्थानिकांच्या मते प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडलेली आहे। घटनेनंतर पोलीस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून यावेळी व्यक्त करण्यात येते आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी पालघर प्रतिनिधी आशुतोष गावंडे यांचा रिपोर्ट। तुमचं काय नाव? वैशाली लघुसावंत।